महाराष्ट्र राज्य की विविध शैक्षणिक संस्थाओं और संगठनों का प्रतिनिधित्व करने वाले महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडल ने राज्य सरकार द्वारा शैक्षणिक संस्थाओं की मांगों की जानबूझकर की जा रही अनदेखी के विरोध में 23 जून 2025 से स्कूल शुरू न करने का ठोस निर्णय लिया है। इस निर्णय की जानकारी महामंडल के सर कार्यवाहक रविंद्र फडणवीस ने शुक्रवार को आयोजित प्रेस वार्ता में दी। राज्य में नया शैक्षणिक सत्र 16 जून से शुरू हो चुका है और विदर्भ क्षेत्र में 23 जून से स्कूल शुरू करने का निर्णय सरकार द्वारा लिया गया है, लेकिन महामंडल से संबंधित शैक्षणिक संस्थाओं ने स्पष्ट रूप से स्कूल न खोलने की घोषणा की है। इस संबंध में मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस को पहले भी एक निवेदन भेजा जा चुका है, ऐसी जानकारी रविंद्र फडणवीस ने दी। त्यांनी या वर्षी फक्त 240 कोटी रुपये दिलेले आहेत आणि तेही 240 कोटी रुपये यांना देताना आमच्या वेतनेतर अनुदानातले पैसे त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत। आमचे हे जोपर्यंत आर्थिक प्रश्न आणि इतर प्रश्न जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आमचा शासनाशी लढा राहील आणि त्याकरता पहिलं टोकन म्हणून आम्ही 23 तारखेला शाळा बंद करायचं ठरवलेलं आहे। किती शाळा या तुमच्या आंदोलनात सहभागी होणार आहे? आकडा मी तुम्हाला निश्चितरित्या सांगू शकत नाही, पण आमच्या जे महामंडळाचे सगळे सभासद आहेत आणि ज्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळा याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत। आज माझं नागपुरातल्या सगळ्या ज्या मोठ्या शाळा आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला होकार दिलेला आहे की आम्ही शाळा सुरू करणार नाही। कशाची कारवाई करणार आहे? शाळा बंद करतील ते आता आम्ही आधीच तयार आहोत शाळा बंद करायला। कोणत्या कायद्याखाली कारवाई करतील? हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन जर स्वतःचे शासकीय अधिकारी करत असतील तर ते कोणत्या तोंडाने आमच्या विरुद्ध ऍक्शन घेणार आहेत? याच आंदोलनाचा एक मोठा भाग म्हणून बंद करायचा निर्णय आम्ही जर आम्हाला चर्चेला बोलावलं नाही आणि आमच्या मागण्यांचं हे झालं नाही तर आम्ही पुढच्या महिन्यामध्ये शाळा बंद करायचा आंदोलन करू। 24 ला सुरू होईल शाळा, कारण आम्हाला पोरांचं आणि पालकांचं नुकसान मुळातच करायचं नाही। पण शासन ज्या पद्धतीने आमच्याकडे दुर्लक्ष करताय त्याचं लक्ष वेधण्याकरता हा 1 दिवसाचा कार्यक्रम आहे। थँक्यू व्हेरी मच।